नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या 23 मार्चच्या भागामध्ये काय होणार आहे हे आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, नागराज सुमनला ओरडत असतो. तिने तन्वीकडे लक्ष दिलं नाही, तन्वी कुठे गेले हे सुमनला माहीत नाही. त्यामुळे तो सुमनला ओरडतो आणि म्हणतो, सुमन, तुझं तन्वीकडे लक्षच नाही. अगं, दादाला खूप कामं असतात, वहिनीचीही तब्येत बरी नसते, मग तुलाच तन्वीकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. तू तिला फॅशन शोच्या नावाखाली बाहेर जाऊ कसं दिलंस? मित्रांनो, तेव्हा सुमन म्हणते, अहो, ती फॅशनचं शिकते ना, मग मी तिला कसं काय अडवणार? ती कॉलेजला गेली आहे ना. तेव्हा नागराज म्हणतो, इतक्या रात्रीचा कुठे फॅशन शो असतो का? आता ती कुठेतरी गेली आणि गायब झाली म्हणजे काय करायचं? तेव्हा सुमन म्हणते, गायब कशी होईल? मला सांगून गेली ती. तेव्हा नागराज म्हणतो, हो, पण तिची मनस्थिती सध्या कशी आहे माहीत आहे ना तुला सुमन. मित्रांनो, इतक्यात प्रतिमा येते. तेव्हा सुमन तिला म्हणते, वहिनी, कसा झाला साखरपुडा? तेव्हा प्रतिमा म्हणते, साखरपुडा नव्हताच, मी कुठल्याही साखरपुड्याला गेले नव्हतेच. तेव्हा सुमन म्हणते, म्हणजे? तेव्हा प्रतिमा म्हणते की मी आपल्या तन्वीच्या लग्नाला गेले होते. मित्रांनो, आता हे ऐकून सुमनला धक्का बसतोच, पण नागराजला खूपच मोठा धक्का बसतो. त्यावेळी प्रतिमा म्हणते, आज तन्वीचं अश्विन सुभेदारशी लग्न झालं. मित्रांनो, तेव्हा नागराज विचारतो, काय बोलतेस तू हे वहिनी, तन्वी आणि अश्विनचं लग्न? तेव्हा सुमनही म्हणते, अहो, पण हे कधी ठरलं आणि लग्न झालं सुद्धा, तुम्ही आम्हाला सांगितलं कसं नाहीत? तेव्हा मग प्रतिमा म्हणते, तन्वीला मागणी घालण्यासाठी पूर्णाई आल्या होत्या, तेव्हा मागणी घालून त्यांनी हे लग्न होईपर्यंत रविराज आणि अर्जुन सायलीला सांगू नकोस अशी विनंती केली होती. आत्ता देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की तन्वीचा संसार सुखाचा होऊ दे. मित्रांनो, नागराज मनातल्या मनात म्हणतो, या पोरगीचा मेंदू तर अफलातूनच निघाला. एका दगडात किती पक्षी मारलेत हिने. आता त्यातले 2 पक्षी मी आणि महिपत नसलो म्हणजे मिळवलं. मित्रांनो, आता इकडे ही प्रिया नवीन सुनेचा देखावा करण्यासाठी पहाटे लवकर उठून रांगोळी काढण्याचा घाट घातलेला असतो. पण ती रांगोळी एका मुलीकडून अंगणात ती काढून घेत असते. तेव्हा ती त्या मुलीला सांगते, लवकर लवकर रांगोळी काढ. तेव्हा ती मुलगी म्हणते, अहो ताई, रांगोळीला वेळ लागतो या. तेव्हा तन्वी म्हणते, अगं, या घरातली माणसं पहाटे लवकर उठतात, कोणी यायच्या आत रांगोळी पूर्ण करायला हवी. कुणाला कळायला नको की ही रांगोळी तू काढली आहेस ते. आवर पटकन. मित्रांनो, आता इकडे सायलीही तिचं आवरून देवघरातून रांगोळी घेऊन बाहेर येत असते. मित्रांनो, बाहेरचा दरवाजा उघडताच सायलीला रांगोळी बघून चक्क आश्चर्य वाटतं आणि ती रांगोळी प्रिया काढत असते. त्यावेळी मित्रांनो, तिथे ती रांगोळी काढणारी मुलगी नसते, प्रिया असते. तेव्हा सायलीला बघून प्रिया म्हणते, मी तुझ्या आधी रांगोळी काढली म्हणून तुझ्या पोटात दुखतंय की काय? तेव्हा सायली म्हणते, असं उठ-सूट माझ्या पोटात दुखत नाही. आणि काय गं प्रिया, रांगोळी कुठून आणलीस? तेव्हा प्रिया सांगते की घरात होती ना. तेव्हा सायली म्हणते, शक्यच नाही. या घरातील एक गोष्ट मला माहीत आहे. आपल्याकडील रांगोळीचा डब्बा फक्त देवघरातल्या कपाटातच असतो. तेव्हा प्रिया म्हणते, घरात होती म्हणजे माझ्याकडे होती. आज मला रांगोळी काढायची होती म्हणून मी विकत आणली. तेव्हा सायली म्हणते, हो, एवढ्या पहाटे तुला कुठल्या दुकानातून मिळाली? तेव्हा प्रिया म्हणते, तू वकिलाची बायको असल्याचं फार सिरियसली घेतलेस हां. आणि तुझ्या माहितीसाठी सांगते, आता ना असे खूप ॲप्स आहेत, तिथे आपल्याला 24 तास काहीही हवं ते मिळतं. तिथूनच घेतली मी रांगोळी. मित्रांनो, आता सायली प्रियाला काहीच बोलत नाही. ती गपचूप आतमध्ये निघून जाते. सायली गेल्याची खात्री करून प्रिया त्या रांगोळी काढणाऱ्या मुलीला बोलवते आणि तिथून पटकन तिच्या घरी जाण्यासाठी सांगते. तेव्हा ती मुलगी पटकन तिथून बाहेर जाते. मित्रांनो, सायली रांगोळी ठेवण्यासाठी देवघरात जाते. तेव्हा प्रियाही तिच्या पाठोपाठ जाते आणि रांगोळी तिथं ठेवते. आता तिथे पूर्णाजी आणि कल्पनाही असतात. तेव्हा प्रिया सायलीला म्हणते, सायली, मी तुझ्या आधी बाहेर रांगोळी काढली, याचं आश्चर्य वाटलं का गं तुला? मित्रांनो, कल्पना आणि पूर्णाजींना तन्वीने रांगोळी काढली म्हणून तिचं कौतुक वाटतं त्यांना. आता प्रिया पुन्हा सायलीला म्हणते, सायली, काय आहे ना, तुला घरातील कामांना हात लावलेला कोणाला आवडत नाही, पण काही हरकत नाही, मी आता आले ना, मी सगळं काम व्यवस्थित करेन. मित्रांनो, इतक्यात अश्विनही तिथे येतो. तो सगळ्यांना गुड मॉर्निंग असं म्हणतो. तेव्हा प्रियाही गुड मॉर्निंग म्हणते आणि म्हणते, बरं झालं, अगदी बरोबर वेळेत आलास, माझी घरची सगळी कामं झालीत. मित्रांनो, हे ऐकून कल्पनाला आणि पूर्णाजींना आश्चर्य वाटतं.
तेव्हा पूर्णाजी म्हणतात, कल्पना तुझी सून अगदी गुणी आहे बघ. तेव्हा कल्पना म्हणते, असणारच, मग मी पारखूनच घेतली. तेव्हा प्रिया म्हणते, कल्पना आई, आता सून म्हणून हे माझं कर्तव्यच आहे ना. मित्रांनो, सायली प्रियाची खोटी नाटकं बघत असते. आता अश्विन कल्पनाला म्हणतो, मम्मा मला खूप भूक लागली आहे, नाश्ता तयार झाला आहे का? तेव्हा कल्पना म्हणते, थांब हा लगेच बनवते. तेव्हा इतक्यात प्रिया म्हणते, त्याची काही गरज नाही, मी पहाटे उठून सगळ्यांसाठी नाश्ता केलाय. मित्रांनो, आता तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तेव्हा सायली मनातल्या मनात म्हणते, प्रिया तर कधी 9च्या आत उठतही नाही. हिने सगळ्यांसाठी नाश्ता कधी बनवला? नक्की काय करायचं हिनं ठरवलंय? नंतर प्रिया म्हणते, थांबा हं, मी सगळ्यांना पटकन नाश्ता देते. तेव्हा ती किचनमध्ये जाते आणि सायली तिच्या रूममध्ये जाते. मित्रांनो, सायली अर्जुनला म्हणते, अहो आज प्रियाने. मित्रांनो, आता सायली काय सांगण्या अगोदरच अर्जुन म्हणतो, वाटलंच होतं मला. आता रोज सकाळी उठून आपल्याला नवीन एक तमाशा बघायला मिळणार. आता ना काय केलं त्या मुलगीने, ती मुलगी आपल्याला 1 सेकंद पण शांत बसू देणार नाही. तेव्हा सायली म्हणते, अहो ऐकून तरी घ्या, प्रियाने कुठलाही तमाशा केला नाही, उलट मला आश्चर्याचा धक्का दिलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे? तर सायली सांगते, म्हणजे प्रियाचं वागणं आपल्याला जसं अपेक्षित होतं ना, तसं ती काहीही वागत नाही. आज सकाळी उठून तिने दाराबाहेर रांगोळी काढली, सगळ्यांसाठी नाश्ता बनवला, तिच्यामध्ये दोष काढावा असं काहीही नाही. मित्रांनो, अर्जुनलाही आश्चर्य वाटतं. तो म्हणतो, म्हणजे आता फॅमिलीला इम्प्रेस करायचं सुरू आहे, ते सुद्धा असं खोटं वागून? तेव्हा सायली म्हणते, खोटं वागणं तर आहेच, कारण प्रिया काय पहाटे उठणारी मुलगी नाही, पहाटे झोपणारी मुलगी आहे. पहिल्याच दिवशी तिने आळस केला असताना मला इतकं आश्चर्य वाटलं नसतं, पण असं पहाटे उठणं, रांगोळी काढणं, घरातली कामं करणं, याचीच भीती वाटते मला. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण ती हे का करते? तिला जे हवं होतं, अश्विनला फसवून ती आपल्या घरात ऑलरेडी आली आहे ना, मग का करते हे सगळं? तेव्हा सायली म्हणते, तिच्या डोक्यात काहीतरी मोठं सुरू आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, ते म्हणतात ना काहीतरी. मित्रांनो, तेव्हा सायली लगेच म्हणते, वादळापूर्वीची शांतता. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तेच ते. आणि मग कुठलं तरी मोठं वादळ या सगळ्यांना गाफील ठेवणार आणि मग अचानक बॉम्ब फोडणार ही प्रिया. मित्रांनो, सायली म्हणते, आणि घरातले सगळे तिच्याच बाजूने आहेत. तेव्हा अर्जुन सांगतो, अश्विन ही डोकं वापरत नाही, किती हुशार मुलगा आहे तो, आणि भावनिक होऊन बसलाय. याची त्याला किती मोठी किंमत मोजावी लागणार आहे ना, हे त्याला माहीतसुद्धा नाही. मित्रांनो, तेव्हा सायली म्हणते, तुम्ही आता चिडचिड नका करू, आता रागवण्याची वेळ नाही, आपल्या माणसांच्या पाठीशी उभं राहण्याची वेळ आहे. प्रिया कुठली तरी मोठी खेळी खेळणार हे नक्की, पण तिला काय करायचं आहे हे आपल्याला कसं कळणार? तेव्हा अर्जुन म्हणतो, कळेल, आपल्याला फक्त सावध राहावं लागणार. मी तिला या घराचं आणि तुमचं काहीही वाईट करू देणार नाही. मित्रांनो, आता इकडे खाली प्रिया सगळ्यांना नाश्ता देते आणि म्हणते, कल्पना आई, पूर्णाजी, सगळ्यांनी पोटभर खा आणि सांगा कसा झालाय नाश्ता. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तू केलायस ना, म्हणजे छानच असणार. मित्रांनो, मग पूर्णाजी व कल्पना नाश्ता खातात. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरून तर नाश्ता अजिबात चांगला झालेला नसतो असं दिसतं. तेव्हा प्रिया विचारते, कसा झालाय नाश्ता? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, इतक्या मेहनतीने बनवला आहेस, ठीक आहे. तेव्हा कल्पनाही म्हणते, अगं स्वयंपाक काय हळूहळू शिकता येईल. मित्रांनो, मग अश्विनही प्रियाला म्हणतो, तन्वी तू सुद्धा खायला बस ना. तेव्हा कल्पना म्हणते, हो अगं तन्वी, अश्विन थांबलाय तुझ्यासाठी, तू नाही खाल्लास ना नाश्ता तर तो सुद्धा उपाशी राहील. तेव्हा प्रिया लगेच म्हणते, हो हो आलेच. मित्रांनो, मग पूर्णाजी त्यांची पर्स घेऊन विमलला बोलवतात आणि प्रियाने पहिल्यांदा नातसून म्हणून स्वयंपाकघरात अन्न शिजवलं ना, म्हणून तिला शकून म्हणून देतात. तेव्हा कल्पना म्हणते, अगं घे ना, हे सुद्धा तुझ्या हक्काचंच आहे. तेव्हा प्रिया पूर्णाजींनी दिलेले पैसे घेते आणि त्यांच्या पाया पडते. तेव्हा पूर्णाजी तिला सुखाने संसार कर असा आशीर्वाद देतात. मित्रांनो, नंतर प्रियाला नागराजचा फोन येतो. तेव्हा ती म्हणते, काकांचा फोन आहे, लग्नाचं माहीत नाही ना, त्यांना सांगितलं नाही. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं असणार, त्यांचा खूप जीव आहे ना माझ्यावर. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं मग बोलून घे ना त्यांच्याशी, त्यांची जरा समजूत काढ. तेव्हा प्रिया म्हणते, हो हो. मग प्रिया फोन उचलते आणि म्हणते, हॅलो काका. तेव्हा नागराज म्हणतो, काका गेला खड्ड्यात, तू जरा जास्त शहाणी झालीस.
मला काहीही न सांगता तू त्या सुभेदारांच्या घरची राणी कशी झालीस? तेव्हा प्रिया म्हणते, काका मला माहिती आहे तुम्ही खूप दुखावले गेलात. तुमच्या लाडक्या पुतणीच्या लग्नात तुम्ही असायला हवं होतं ना. पण करणार काय? बाबांना जर हे सांगितलं असतं तर त्यांनी हे लग्न होऊच दिलं नसतं, म्हणून कोणालाच कळू दिलं नाही. मित्रांनो, इतक्यात तिकडून महिपत म्हणतो, ए पोरी, मला डायबिटीज आहे. तुझं हे गोड आणि गोल गोल जिलेबीसारखं बोलणं आहे ना, ते बंद कर. कुठंतरी कोपऱ्यात येऊन नेहमीसारखं बोल. मित्रांनो, तेव्हा प्रिया नेटवर्क नाही म्हणून बाहेर जाऊन बोलते असं सांगते. तेव्हा ती बाहेर आल्यानंतर बोलते. ती म्हणते, आता बोला, पण जरा अदबीने. तुम्ही सुभेदारांच्या सुनेशी बोलताय हे लक्षात असू दे. हे ऐकून महिपत म्हणतो, आम्ही लाख विसरू गं, पण तू आम्हाला विसरून देणार आहेस का? पण या टायमाला ना लई मोठी सिक्सर मारलीस तू. बॉल अगदी मैदानाच्या बाहेर. मित्रांनो, नागराजही म्हणतो, काय गं, किती दिवस तुझं हे प्लॅनिंग सुरू होतं? आधी अर्जुन अर्जुन करता करता अश्विनच्या गळ्यात माळ घातलीस. कसं काय जमवलंस हे प्रिया? तेव्हा प्रिया म्हणते, त्यासाठी खूप टॅलेंट लागतं काका. तुम्हाला शिकायचं असेल ना तर तुम्ही माझ्याकडे ट्युशन लावू शकता. पण हो, फी मी सांगेन तीच. आणि कसं आहे ना, टॅलेंटपणा थोडा रक्तातच असावा लागतो. सगळ्या गोष्टी शिकून येत नाहीत ना. तेव्हा महिपत चिडून म्हणतो, आम्ही कशाला तुझ्याकडून शिकू? तुझ्या या टॅलेंटचा वापर आम्हीच करून घेणार आहे. शेवटी तू आमच्याच पार्टीतली. मित्रांनो, तेव्हा प्रिया हळूच म्हणते, आता बरी मी यांच्या पार्टीतली झाली. तेव्हा नागराज म्हणतो, काय म्हणालीस? मग प्रिया सांगते की कुठं काय, काय नाही. तेव्हा मग महिपत म्हणतो, बरं ऐक, तू आता त्या सुभेदारांच्या गोटात सामील झाली आहेस तर कान डोळे उघडे ठेवून मेंदूवरील जळमट सारून त्या नवरा बायकोंवर बारीक लक्ष ठेव. आश्रम केसवरील कोणतीही माहिती आम्हाला त्याआधी कळली पाहिजे, त्यांचं पाऊल पडायच्या आत. मित्रांनो, तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते, मी काय तुझी खबरी व्हायला लग्न केले का रे? खरं तर तुला आता झुरळासारखं टिचकी मारायला हवी, पण तू कधी उपयोगी पडशील ना हे सांगता येत नाही. तुझ्यासमोर भाकरीचे तुकडे टाकत राहिलेले बरं. मित्रांनो, आता इकडून बराच वेळ प्रिया बोललेली नसते. तेव्हा महिपत म्हणतो, काय मनातल्या मनात बोलतीस काय, ऐकू येत नाही का? तेव्हा प्रिया म्हणते, हो येते ना, मी इथे बारीक लक्ष ठेवून आहे. मित्रांनो, प्रिया बोलतच असते. इतक्यात तिथे अश्विन येतो. तेव्हा प्रिया फोन ठेवते. मग अश्विन तिला विचारतो, काय म्हणाले काका? काढलीस की नाही त्यांची समजूत? तेव्हा प्रिया म्हणते, हो. अरे, इतक्या गोड माणसाचा राग जास्त वेळ कसा राहील? तेव्हा लगेच ते विरघळले. ते म्हणत होते, संसारात नीट लक्ष दे. मी म्हणाले देईन हं. मित्रांनो, मग अश्विन म्हणतो, बरं चल आता नाश्ता करून घेऊयात, मी थांबलो आहे तुझ्यासाठी. तेव्हा प्रिया हसते आणि म्हणते, खरंच हां, तू रे काकांसारखा गोड आहेस. मित्रांनो, मग दोघेही आतमध्ये जातात. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी किती वेळ लागला तुला? अगं अश्विन थांबलाय तुझ्यासाठी. तेव्हा पूर्णाजी ही कल्पनाला म्हणतात, कल्पना आज प्रताप लवकर गेलाय का गं? तेव्हा कल्पना सांगते, हो आज फॅक्टरीमध्ये मीटिंग होती म्हणून लवकर गेलेत. ते तिथेच नाश्ता करतील. बाकी आता आपण सगळी पूर्ण फॅमिली बसून नाश्ता करूयात. मित्रांनो, इतक्यात प्रिया म्हणते, कल्पना आई, तरीही इथे पूर्ण फॅमिली कुठं आहे? तेव्हा कल्पना म्हणते, अगं आपण आहोत ना इथे. तेव्हा प्रिया सांगते की या घरची मोठी सून आणि मुलगा इथे नाही, मग ते आल्याशिवाय ही फॅमिली पूर्ण कशी होईल? मित्रांनो, हे ऐकून अश्विन प्रियाला म्हणतो, तू दरवेळेला त्यांचा विचार कशाला करतेस तन्वी? तेव्हा प्रिया म्हणते, करायला नको का अश्विन? अरे, तुझा मोठा भाऊ आणि वहिनी, त्यांनी काहीही खाल्लं नाही अजून. त्यांनी काही खाल्ल्याशिवाय माझ्या घशाखालून घास कसा उतरेल? मित्रांनो, प्रियाचं बोलणं ऐकून पूर्णाजी म्हणतात, काय गं तन्वी, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल कणभर तरी प्रेम आहे का गं? तेव्हा प्रिया म्हणते, नसे ना अगं पूर्णाजी, पण मी नाही तसं वागू शकत. सायलीची कितीही इच्छा असली हे घर फोडायची, पण मला हे घर जोडून ठेवायचे. त्यामुळे त्यांनी जर खाल्लं ना तर मला जरा बरं वाटेल. मित्रांनो, तेव्हा कल्पना म्हणते, मग त्यांना बोलवायला जाणार आहेस का तू? तेव्हा अश्विन लगेच म्हणतो, प्रयत्नसुद्धा करू नकोस, ते तुझा अपमान करतील, चालेल का तुला? तेव्हा प्रिया म्हणते, या घरासाठी मी तो अपमानही सहन करेन. बरं ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल तर मी त्यांना खाली नाही बोलवत. मी वर जाऊन त्यांना नाश्ता देते. ते उपाशी राहिले तर मला नाही चालणार. तेव्हा कल्पना म्हणते, तन्वी, तुझ्या मनाचा मोठेपणा तिथे वाया जाणार बघ. तेव्हा प्रिया म्हणते, कल्पना आई,
मनाचा मोठेपणा कधीच वाया जात नाही. माझी खात्री आहे एक ना एक दिवस या प्रयत्नांमुळे आपलं घर पुन्हा एकत्र येईल बघ. मित्रांनो, पूर्णाजी तन्वीकडे कौतुकानं बघत असतात. त्यांना तिची नाटकं खरी खरी वाटत असतात. मित्रांनो, आता इकडे अर्जुन आश्रम केसेस काम करत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर सरंजामेंचा फोटो बघून सायली म्हणते, तुम्ही तर म्हणत होता इन्स्पेक्टर सरंजामे एक चांगले अधिकारी होते. ते मानाने रिटायर झालेत. मग साक्षी, महिपत, प्रिया, विलास यांच्यासोबत यांचा फोटो का लावलाय तुम्ही? मित्रांनो, तेव्हा अर्जुन सांगतो, कारण आपण फक्त गुन्हेगारांचा विचार करत नाही. मिसेस सायली, खऱ्या खुन्यापर्यंत म्हणजे साक्षीपर्यंत आपल्याला जे जे क्लू सापडतील त्याचा विचार करतोय आपण. आणि त्यात सरंजामेंची आपल्याला खूप मदत होणार आहे. ते आपणाला विलासबद्दलची माहिती देऊ शकतात. म्हणजे विलासची बेल खरंच महिपतने केली होती का? विलासबद्दलची माहिती सरंजामे देऊ शकतात. तेव्हा सायली म्हणते, पण तेव्हाचे जामिनाचे कागदपत्र सापडत नाहीत ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, पण सरंजामे ते आठवण्याचा प्रयत्न करतायत. मी एक काम करतो, मी त्यांना पुन्हा जाऊन भेटतो. मित्रांनो, आता ही प्रिया नाश्ता घेऊन अर्जुन सायलीच्या रूमकडे येत असते. आता इकडे सायली अर्जुनला सांगते, हो भेटाच त्यांना, पण आपल्याला सापडलेल्या सोन्याच्या तुकड्याबद्दल काही माहिती मिळते काय बघा. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, आश्रमात सापडलेले ते कार्ड आणि बुटीक यावर आपण आता फोकस करूयात. मित्रांनो, तेव्हा सायली म्हणते, हो हो. आता इतक्यातच दरवाजावर टकटक असा आवाज येतो. म्हणून सायली दरवाजा उघडते आणि बघते तर बाहेर प्रिया असते. प्रियाला बघून सायली मुद्दामहून, प्रिया तू, असं मोठ्याने म्हणते. मित्रांनो, हे लगेच अर्जुन ऐकतो आणि लगेचच त्या फोटोंच्या बोर्डवर कापड झाकून घेतो. आता ही प्रिया सायलीला म्हणते, हो अगं, तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आलोय. तुम्ही काही खाल्लं नसेल ना सायली? मित्रांनो, हे ऐकून अर्जुन लगेच म्हणतो, तुला आमच्या रूममध्ये यायला कोणी सांगितलं? हे बघ, तुझी नाटकं ना सगळ्यांसमोर चालत असतील, आमच्यासमोर करायची नाहीत. तेव्हा सायली म्हणते, तू आज दाराबाहेर रांगोळी काढून, नाश्ता करून तू घरासाठी कशी योग्य सून आहेस हे सिद्ध करायचा प्रयत्न करतेस ना? तेव्हा प्रिया म्हणते, ते तर मी आहेच ना, त्यात सिद्ध काय करायचं आहे? सायली, आणि मी नाश्ता घेऊन आल्याचा तू चुकीचा अर्थ काढलास. तेव्हा सायली म्हणते, आम्हाला नकोय नाश्ता, आमच्या दोघांसाठी मी नंतर बनवून घेईन. तेव्हा प्रिया म्हणते, मला खूप मनापासून वाटते की तुम्ही नाश्ता करावा. तुम्ही तर राग धरून बसलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो, तो राग कधी जाणार सुद्धा नाही. जे काही खाईन ते माझ्या बायकोने बनवलेलंच खाईन, कारण त्यामध्ये तिचं प्रेम असतं. एकदा तू बनवलेली हॉरेबल कॉफी प्यायलं होतं मी. आता आयुष्यात कधीच काही खाणार नाही. आता इथून जा आणि परत कधी ह्या रूमकडे बघायचं सुद्धा नाही. मित्रांनो, मग अर्जुन प्रियाच्या तोंडावर त्याच्या रूमचा दरवाजा लावून घेतो. तेव्हा प्रियाला त्याचा खूप राग येतो आणि ती मनातल्या मनात म्हणते, हे तुला खूप महागात पडेल अर्जुन. आता मी याचा असा वापर करून घेते ना, बघच तू. मित्रांनो, मग प्रिया खाली आल्यानंतर रडण्याचं नाटक करते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, म्हणजे आम्ही म्हणालो तसंच झालं ना? कल्पनाही म्हणते, ते दोघं तुला वेडवाकडं बोलले का गं तन्वी? मित्रांनो, तन्वीला रडताना बघून अश्विन म्हणतो, मी आत्ताच वर जातो आणि दादाला विचारतो त्याचा काय प्रॉब्लेम आहे. मित्रांनो, अश्विन खूप चिडलेला असतो, त्यालाही अर्जुनचा राग येतो. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन प्लीज, तू वाद नको घालू. हे बघ, असा अपमान घेण्याची सवय मला करून घ्यावी लागेल आता. तेव्हा अश्विन म्हणतो, अगं पण का सतत अपमान सहन करायचा? हे बघ, तू अशी पडती बाजू घेतलीस ना, तुला नेहमीच त्याचा त्रास होईल. तेव्हा प्रिया म्हणते, अरे पण बघ ना, मी कुठे त्रास करून घेते? सायली मला म्हणाली, तू यापुढे आमच्या खोलीत यायचं नाहीस. अर्जुन म्हणाला, तो माझ्या हातचं काही खाणार नाही, कारण ते त्याच्यासाठी विष आहे. पण हरकत नाही, मी वाईट नाही वाटून घेतलं. मित्रांनो, प्रियाकडे बघून पूर्णाजी म्हणतात, तू असं कितीही म्हणालीस ना, तरी आम्हाला दिसतंय ना, त्यांचं वागणं तुला किती लागलं ते. अर्जुनचा उर्मटपणा त्याच्या बायकोच्या नादाने वाढतच चाललाय. मित्रांनो, तेव्हा विमल म्हणते, बहिणी, तुम्ही सगळे नाश्ता करून घ्या, नंतर मी त्या दोघांचा नाश्ता घेऊन त्यांच्या खोलीत जाऊन देते. मित्रांनो, कल्पना लगेच चिडते आणि विमलला म्हणते, काही गरज नाही. मुळात आमच्या वेळेमध्ये बनवलेला नाश्ता त्यांच्याकडे जायला नको होता. बिचाऱ्या तन्वीला किती त्रास झाला, किती बोलून घ्यावं लागलं, पण जाऊ दे आता. तन्वी, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. मित्रांनो, हे ऐकून प्रिया मनातल्या मनात म्हणते, अरे दुर्लक्ष काय करताय? तुम्ही दोघी पेटून उठा ना, त्या सायलीला लाथ मारा.
अश्विन कितीही चिडला ना त्याला काहीही किंमत नाही. तुम्ही दोघी चिडाव्या म्हणून आणखीन किती निखारे घालू मी. मित्रांनो, प्रिया थोडा विचार करते आणि म्हणते, कल्पनाई, त्या दोघांनी माझ्यासाठी नाही पण सुभेदारांच्या रीतिरिवाजांचा तरी मान ठेवायला हवा की नको. म्हणजे हिरवा चुडा घातलेली नवीन सून अशी दारात येऊन उभी असते तेव्हा तिला कोणी असं हकलतं का? मित्रांनो, तेव्हा प्रिया रडताना बघून अश्विन म्हणतो, तन्वी, तू आता रडू नकोस. तेव्हा प्रिया म्हणते, नाही, मला हे सहनच होत नाही अश्विन. मी अर्जुन आणि सायलीच्या नजरेत कायमच खुपत राहणार आहे का? कल्पनाई, आपल्या घरात आनंद कधी येणारच नाही का गं? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तुला या घरातलं तुझं स्थान मिळणार तन्वी. मित्रांनो, मग पूर्णाजी अर्जुनला आवाज देतात आणि खाली यायला सांगतात. आणि आता इकडे वरती पूर्णाजींचा आवाज ऐकून अर्जुन सायलीला म्हणतो, सांगितलं होतं ना, ही मुलगी तमाशा नक्की करणार, तेच झालं. तेव्हा सायली त्याला म्हणते, आधी खाली काय झालं ते तर बघूयात. तुम्ही खाली गेल्यावर कोणीही काहीही बोललं तरी शांतच राहायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, चला बघूया तरी आधी. मित्रांनो, मग अर्जुन खाली आल्यावर विचारतो, काय झालं पूर्णाजी? तेव्हा अश्विन रागानेच अर्जुनला म्हणतो, काय झालं तुला माहिती नाही का दादा? आणि का उगाच साळसूदपणाचं आव्हान आणतोस रे? मित्रांनो, अर्जुन चिडून काहीतरी बोलणारच इतक्यात सायली त्याला थांबवते. तेव्हा कल्पना म्हणते, अश्विन, राग आवर तुझा. अरे, याला काही बोलणं म्हणजे ना पालत्या घड्यावर पाणी आहे. आणि पूर्णाजीही लगेच म्हणतात, पण यांना आवर घालायलाच पाहिजे ना. अर्जुन, तू या घरातील माणसांचा अपमान करतच होतास, आता अन्नाचाही अपमान करायला लागलास. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी फक्त एवढंच म्हणालो, आम्ही आमचा नाश्ता बनवून घेऊ, यात अन्नाचा अपमान कुठे आला? तेव्हा पूर्णाजी सांगतात, तन्वी प्रेमाने तुम्हाला नाश्ता घेऊन आली होती पण तुम्ही तो नाकारला. अरे, तुझ्या बायकोने याचीही किंमत ठेवली नाही की तिच्या धाकट्या जावेचा या घरातला पहिला दिवस आहे. मित्रांनो, अर्जुन हे ऐकून म्हणतो, एक मिनिट, तुम्ही सगळे ना ते दोन तोंडाची माणसं म्हणजे काय शब्द आहे तो? मित्रांनो, अर्जुनला आठवत नसतं. त्यावेळी तो सायलीकडे बघतो पण सायलीही सांगत नाही. इतक्यात विमल लगेच म्हणते, दूध तोंडी. मित्रांनो, हे ऐकून प्रिया लगेच विमलकडे रागाने बघत असते. आता अर्जुन म्हणतो, तेच ते दूध तोंडी आहात तुम्ही सगळे. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन, वाटेल ते बोलू नकोस हां. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंय मम्मा. अरे, तुम्हीच म्हणाला होता ना, या किचनमध्ये, तुमच्या किचनमध्ये जे जे पदार्थ बनतील त्याला मी हातसुद्धा लावायचा नाही. मग ही तन्वी तुमच्या किचनमध्ये नाश्ता घेऊन आमच्या खोलीत आली होती, तरीसुद्धा तुमचं म्हणणं आहे तो नाश्ता आम्ही खायला हवा होता. हे दुतोंडी नाही का? आणि तसंही तुम्ही माझ्या बायकोला तुमची सून मानतच नाही. तरीही तू पूर्णाजी आत्ता म्हणालीस, ही तन्वी माझ्या बायकोची धाकटी जाव. हे दुतोंडी नाही का? मित्रांनो, अर्जुनमुळे सगळ्यांचीच बोलती बंद झालेली असते. कोणीच काही बोलत नाही. मग सायली त्याला गप्प बसायला सांगते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अर्जुन, पुरे झालं आता. तेव्हा अर्जुन म्हणतो, अजून खूप बाकी आहे पूर्णाजी. मित्रांनो, आजचा भाग तर इथे संपलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली केसबद्दल बोलत असतात आणि नंतर मधुभाऊ आणि सायली केसवर चर्चा करत असतात. त्यावेळी सायली त्यांना सांगत असते, तुम्ही आता लवकरच सुटणार आहात. मित्रांनो, सायली आणि मधुभाऊंचं बोलणं प्रिया चोरून ऐकत असते आणि त्यावेळी हे सायलीच्या लक्षात येतं. आता बघूयात उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. अशाच मालिकांचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.